पनीर मसाला तयार करण्यासाठी मी पॅनमध्ये पनीर शॅलो फ्राय करून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्येच मी कांदा, हिरवी मिरची, लसूण, टमॅटो, काजू टाकून गोल्डन होईपर्यंत त्याला परतून घेणार आहे। गोल्डन झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरमध्ये टाकून थोडं पाणी, काश्मीरी लाल तिखट टाकून बारीक वाटण तयार करणार आहे। हे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता आपण त्याच पॅनमध्ये तेल टाकून फोडणीसाठी जिरे, दालचिनी, लवंग, तेजपत्ता टाकून वाटण तयार केलेला मसाला टाकून आपण एक 5 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, धना पावडर, काश्मीरी लाल तिखट टाकून आपण एक 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत हे मसाले फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर फ्राय केलेले पनीर टाकून थोडे पाणी टाकून आपण पनीर मसाला तयार केलेला आहे। आता आपल्या भाजीला उकळी आली की कस्तुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून आपण एक 2 मिनिटं हलवून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया। ह्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर